आज ना माझा इथे टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे आणि टिफिन बॉक्समध्ये स्पेशल असे आहेत भोपळ्याचे घारगे, जे की मी आधीसुद्धा रेसिपी दाखवलेली आहेत, पण आजसुद्धा तुम्ही बघून घ्या. भोपळ्याचे घारगे बनवते मी, भोपळ्याच्या पुऱ्या बनवते चहासाठी, चहासोबत खाण्यासाठी. तर एकदम झटपट रेसिपी आहे. चला मग पटापट भोपळा एवढून घेतल्या, कारण की पुऱ्या मला ना पुऱ्या अगदी कमी बनवायच्या आहेत म्हणून. तर चला, आणि बाकीचं जेवणसुद्धा झालेलं आहे, चला दाखवते. भोपळ्याच्या घारग्यांपेक्षा ना भोपळ्याची साल काढणं खूप कठीण आहे माझ्यासाठी, तरी खूप कडक असते आणि खूप व्यवस्थितपणे काढावी लागते. तर भोपळ्याची साल काढून घेतली आणि किसणीने किसून घेतले. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि गूळ टाकले, म्हणजे जेवढं गोड पाहिजे ना त्यानुसार गूळ घेतलेला आहे. दोन्ही मिश्रण ना मिक्स करून घेतलं आहे. गूळ थोडंफार मिक्स झालं ना, वितळलं की त्याला ना थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडीशी ना वेलची पावडर टाकलेली आहे, खसखस टाकलेली आहे. जेवढं पण आहे ना शूट केलेलं, पण ते काही शूटमध्ये आलंच नाही माझ्याकडून सकाळी. तर नंतर छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्यात, वरतून खसखस लावल्याने थोडी प्रेस केले पुन्हा लाटण्याने. तेल गरम केलेलं आहे इथे साईडला आणि एकदम फुगलेले असे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. हे गरम गरम चहाबरोबर तर भारीच लागतात, पण असेच सुद्धा आपण खाऊ शकतो. भोपळा असोत किंवा दुधी भोपळा असोत किंवा भोपळ्याचा कोणताही प्रकार असोत, शरीराला उपयुक्त ही भाजी आहे, हेल्दी आहे. आणि म्हणायला गेलं ना तर भोपळ्याची भाजी ना मी कधी अजूनपर्यंत बनवली नाही आहे, कारण की ती स्वतः मला अजिबात आवडत नाही भोपळ्याची भाजी. पण असोत, भोपळ्याचे घारगे बनवून तरी मी ते खाते आणि टेस्टीसुद्धा लागतात. तर चहा नाश्ता झालेला आहे भोपळ्याच्या घारग्यांचा. तर आता इथे मी टिफिन भरून घेते. तर टिफिनसाठी मी बनवले आज ज्वारीची भाकरी आणि हे होममेड लोणचं आहे आवळ्याचं. आता खूपच छान मुरलेलं आहे, पण फ्रीजमध्ये ठेवते. त्याचबरोबर भात आहे आणि ना मी आज मोड आलेल्या मटकीची भाजी बनवलेली आहे सुकी. त्याच्यामध्ये कोणताही वाटण नाही टाकलं आहे, का खोबरं का शेंगदाण्याचा कूट नाही टाकलं आहे, फक्त लसूण, कांदा, टोमॅटो ह्याच्यामध्येच बनवलेली आहे. खूप छान लागते. आणि तूर, मूग, मसूर यांची मिक्स अशी डाळ बनवलेली आहे. आता हे डाळीचेच प्रकार बनवावे लागणार आहेत वेगवेगळे. कोशिंबीर आहे, गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो मिक्सवाली, आणि आहेत भोपळ्याचे घारगे. त्यावेळी ना भाजी घेताना भाजीवाल्या मावशीने जरा भोपळा जास्तीचाच दिलेला आहे, नाहीतर मी खूप कमी भोपळा घेते. पण आता ह्या भोपळ्याचा आणखीन काय करू हा प्रश्न आहे. तर मी विचार करते भोपळ्याची खीर बनवून टाकीन. तुम्ही बनवले का कधी भोपळ्याची खीर? तर इथे आजचा माझा टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे, छानपैकी व्हेज. आणि मी निघाले रेग्युलरप्रमाणे माझ्या रुटीनला, म्हणजेच ऑफिसला. चला तर मग एक एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतच जाईन. तुम्हाला कशी वाटते कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चला मग लाईक करा, फेसबुकवाले, इंस्टावाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.